हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण कच्च्या कैरीपासून चटणी बनवणार आहोत। तर एकदम फ्रेश कैरी घेतलेली आहे, त्याचबरोबर शेंगदाणे, नमक, लसूण, 4 मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना। तर सर्वात पहिले आपण कैरीची अशी साल काढून घेऊया। तर चला, याची साल काढून झालेली आहे, तर खिसणीच्या सहाय्याने आपण बारीक खिसून घेऊया। चला, तर मग आपली कैरी खिसून झालेली आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना पण बारीक चिरून घेतलेला आहे। तर चला आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। तर चला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत, तर लसूण आणि मिरची पण टाकून थोडंसं बारीक करून घेऊया। थोडंसं नमक टाकून घेऊया। तर बघा, शेंगदाणे, मिरची, लसूण बारीक झालेला आहे। तर याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया। त्यानंतर खिसलेली कैरी टाकून घेऊया। हा मसाला असा बारीक होत नाहीये, तर आपण थोडेसे पाणी टाकून घेऊया। बघा, आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे। पाहू शकता, एकदम बारीक झालेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला जिरा मोहरीची फोडणी देऊ शकता। तर चला आपण जिरा मोहरीची फोडणी देऊया। तर बघा, तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक केलेली कैरी। लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे, कारण फक्त आपल्याला याला तडका द्यायचा आहे। या प्रकारे चटणी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।